हाय गाईज, वेलकम बॅक टू आय चॅनल. सो स्पेशल गेस्ट येणार आहेत आपल्या चॅनलवरती. ती माझी खास फ्रेंड पण आहे आणि बेस्ट डान्सर पण आहे. आम्ही नुसते डान्स करत बसतो, व्लॉगिंग करत बसतो आणि खात बसतो. ती कथक करते, वेस्टर्न करते अँड ओव्हरऑल इंजिनियर स्टुडंट आहे. सो जोरदार टाळ्या वाजवत आपण स्वागत करूया दिया सातपुते. दी का तडका. या बसा बसा. नमस्कार. नमस्कार रुची मॅम. नमस्कार रुची मॅम. हो रुची मॅम. हो, आता तुम्ही मोठ्या न्यूट्रिशनिस्ट झाल्या आणि सगळीकडे तुमचेच व्हिडिओज व्हायरल होत आहेत. आमच्यासाठी अजून व्हायला पाहिजे. होतील सुरुवात आहे. आणि खूप छान वाटलं तुमच्या पॉडकास्टवर येऊन. तुम्ही ही संधी दिली मला इतक्या लवकर. अरे खूप छान. काय बोलू मी पण खूप एवढं तुम्ही टाइम काढून आला माझ्या पॉडकास्टवरती. मोठी गोष्ट आहे. खास मैत्रिणीसाठी येणार. सो हा आपला पॉडकास्ट आहे सिरियस टॉपिक विथ नॉन सिरियस फ्रेंड्स. सो पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी की तुम्ही झेन्झी आहात, तुम्हाला वाटतं तुम्ही झेन्झी आहात, काय वाटतं तुम्हाला? प्रॅक्टिकली विचार केला तर मी प्रॅक्टिकली झेन्झी. ओके. प्रॅक्टिकली तर जेन्झीच आहे, पण मेंटली मला असं वाटतं की मी मिलियनियल जनरेशनमध्ये जर जन्म घेतला असता तर खूप छान झाला असतं. असं का वाटतं तुम्हाला? कारण विचार आयडियाज पण असं विचार करण्याची जी पद्धत आहे माझी, ओके, ती जेन्झी न मोडता मिलियनमध्ये जास्त मोडते. ओके. आय अंडरस्टँड. मला वाटतं मी मध्ये ना पूर्ण झेन्झी ना पूर्ण मिलिनियल. आय गेस मध्ये पण काय माहिती, सिच्युएशननुसार मी झेन्झी, सिच्युएशननुसार मी मिलिनियल आहे. त्यामुळे बाकी तर लाईक ठीक आहे, पूर्ण झेन्झी मी पण नाही आहे. हो, म्हणून तर आपण एवढे चांगले फ्रेंड्स आहेत ना. येस, हो, चांगले फ्रेंड आहे आम्ही. देन अजून तुम्हाला काय वाटतं की मिलिनियल, जर तुम्ही मिलिनियल असता किंवा आत्तासुद्धा आत्ताच्या कंडिशनमध्ये असे काय थॉट्स आहेत जे तुम्ही करता, तुम्हाला करायला आवडतात? ओके, तर आजकालचे जे जेन्झीज आहेत तर त्यांचं हेल्थ प्रॉब्लेम्स वाढले. ते हेल्थ प्रॉब्लेम्स कशामुळे वाढले? स्ट्रेसमुळे. घेण्याचं कसला पण स्ट्रेस घेत बसतात. ओके. आणि त्याचं मेन जे आहे टॉपिक किंवा काही म्हणता येईल तर ते आहे लव्ह लाईफ किंवा मग असं ॲडिक्शन, फ्रेंड्समुळे ॲडिक्शन. ओके. पिअर प्रेशर. हो. हां. आणि मग संगतच मेन आहे त्यात, की आपण जसं संगतीत असतो तर तशी आपल्याला वळणं लागतात. त्यानुसार आपली ग्रोथ किंवा मग काय डाऊनफॉल ठरतं. बघा, आमची संगत अशी आहे की नुसतं आम्ही हसतच राहतो. संगत का असर आहे. हो. ओके. लव्ह लाईफ खूप मोठा ब्रॉड टॉपिक आहे. ह्यावरती आपण नंतर कधीतरी डिस्कस करूया. अँड देन ॲडिक्शन, ऑब्वियसली ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मला माहिती आहे की आहेत यंग अडल्ट्स किंवा टीन्स आहेत की ते ॲडिक्टेड होतात आहे इझिली. बट गाईज, ॲडिक्शन चांगल्या गोष्टीमध्ये असेल तर फार बेटर आहे कम्पेअर टू अल्कोहॉल, स्मोकिंग अँड ऑल. आणि मी इथं मुंबईत राहत होते. मी ज्या एरियामध्ये राहत होते, लाईक मी जूमध्ये राहत होते, अँड तिकडे असे मिठीबाई अँड ऑल म्हणजे फेमस कॉलेजेस आहेत खूप सारे. तर तिकडे कल्चर आहे लाईक होम पार्टी म्हण, हाऊस पार्टी, लाईक क्लबिंग अँड ऑल. ते लोक जातात, नो इश्यू, ते त्यांचा चॉईस आहे की त्यांना जायचं. बट दॅन असं नाही आहे, डेली बेसिसवरती जातात आणि डेली बेसिसवरती ड्रिंकिंग, स्मोकिंग होतं. ट्राय करणं हीच वेगळी गोष्ट. ट्राय करायला काय हरकत नाही आहे. तुम्हाला ट्राय करायचं, तुम्ही ट्राय करा, बट ती गोष्ट ट्राय फक्त करा. ती ॲडिक्टेड नाही व्हायला पाहिजे तुम्ही त्याला. व्हॉट आय फील. आणि ते म्हणतात की ओकेजनली घेतो आणि ह्यांचं ओकेजनलीच ना वीकली झालंय. एक्झॅक्टली. द बिग प्रॉब्लेम. बट हां, आय ॲप्रिशिएट खूप जण आहेत जे असे जिम फोकस्ड आहेत किंवा करिअर ओरिएंटेड आहेत किंवा फिटनेसकडे लक्ष देतात, विच इज गुड, लाईक क्वाईट गुड. आपल्या जनरेशनमध्ये असे लोक मोजके भेटत असले तरी वी शुड ॲप्रिशिएट. केलं पाहिजे.